अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावडे पाटील यांचा धुळे जिल्हा दौरा. याबाबत वृत्त असे की मराठा आरक्षणाची ठोक भूमिका घेऊन अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावडे पाटील यांनी संघटनेची आरक्षण विषयक संघटनेची भूमिका मांडण्यासाठी 22 जून पासून राज्य दौरा सुरू केलेला आहे. दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी संघटनेची धुळे जिल्हा बैठक आयोजित केली, ज्यात मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, वीज पुरवठा सुरळीतपणे मिळाला पाहिजे, धुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगारासाठी बाहेर जिल्ह्यात जावं लागतं त्याच्यासाठी हक्काचा रोजगार निर्मिती झाला पाहिजे, कोपर्डी घटनेतील 5 वर्षे उलटून देखील अजून न्याय मिळाला नाही, या सर्व बाबींचा विचार करता संघटनेने आक्रमक भूमिका घेण्याचे ठरवले असून त्यानुसार सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज साईबाबा मंगल कार्यालय या ठिकाणी सदर या संघटनेची बैठक जिल्हाध्यक्ष सुधीर मोरे यांच्या आवाहनानुसार बैठक संपन्न झाली. या बैठकीत केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव मराठे, शेतकरी नेते विजयराव घाटके पाटील, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, प्रांत सचिव नरेंद्र मराठे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जगदीश जाधव, जगदीश कदम, महेंद्र देसले, विशाल पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, राजनारायण पाटील, दीपक पाटील, शिवाजी देसले, हेमंत पाटील, प्रसाद देसले, नंदकिशोर पाटील, कुणबी पाटील सेनेचे युवराजाबा पाटील, भैया वाघ आदी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर बैठक संपन्न झाली. तर यावेळी जिल्हा प्रमुख सुधीर मोरे यांच्या उपस्थितीत यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी अनेक युवकांनी अखिल भारतीय छावा संघटनेत प्रवेश केला. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देखील देण्यात आले. अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब जावडे पाटील यांना सर्वांना वंदन करून या ठिकाणी आजच्या आढावा बैठकीस व मराठा आरक्षण संदर्भामध्ये या पुढील वाटचाल कशी करायची या मेळाव्याबद्दल आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष, केंद्रीय अध्यक्ष माननीय नानासाहेब जावडे पाटील, केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव मराठे, आपले प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, शिरोगी साहेब, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जाधव सर, त्याचबरोबर आपल्या आजच्या कार्यक्रमात स्टेजवर उपस्थित सर्व संघटनेचे अखिल भारतीय छावा संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले धुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर कार्यकर्ते मंडळी, बऱ्याच दिवसानंतर आज अखिल भारतीय छावा संघटनेचा काहीतरी मेळावा आणि कार्यक्रम आज आपण धुळ्यात घेतला. जाधव सरांनी सांगितलं की अण्णासाहेबांच्या प्रेरणेने धुळे जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस अखिल भारतीय छावा संघटनेचं काम सुरू झालं आणि तो झंझावत होता, तो खेड्याखेड्यापर्यंत निवडणुकापर्यंत पोहोचवण्याचं काम धुळे जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांच्या माध्यमातून करण्यात आलं. परंतु गेल्या 8-10 वर्षापासून खरं पाहायला गेलं तर आपली जी संघटना आहे ही काही कारणाने जिल्ह्यामध्ये थोडं सुस्त अवस्थेत आलेली आहे. नानासाहेब त्यावेळेची संघटना आपण पाहिलेली होती. काही कारणाने असेल जे काही पदाधिकारी होते, जे आहेत कार्यकर्ते आहेत, बरेचसे आता आपल्या कामात उद्याला लागले, कुठे कुठे नोकरीनिमित्त बाहेर गावाला गेले
आणि त्यामुळे प्रत्येकावर एक जबाबदारी पडली. त्यामुळे आम्हाला थोडंसं संघटनेकडे लक्ष द्यायला थोडा वेळ कमी मिळाला किंवा दुर्लक्ष झालं. याबद्दल आम्ही सर्वजण आपली माफी मागतो. परंतु आजच्या आपल्या येण्याने संघटनेमध्ये नवचैतन्य निर्माण होईल आणि संघटनेचं काम यामुळे मोठ्या जोमाने सुरू होईल अशी त्या ठिकाणी ग्वाही देतो. त्याचबरोबर आमची आपल्याला विनंती आहे की आपण सतत पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहिले. आपला एक फोन कार्यकर्त्यांना मोठी ऊर्जा देऊन जातं. तर एक थोडंसं उपदेश असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर आम्हाला जो वरून मिळाला. मी जरी प्रांत सचिव असतो, राज्याच्या कार्यकर्त्यावर असतो, तरी मी घरचा माणूस आहे आणि घरच्या माणसाचं थोडं भेटतो. त्याचं महत्त्व थोडं त्याला थोडं कमी होऊन जातं. जसं आपल्याकडनं जर मार्गदर्शन आलं, आपल्याकडनं जर काही कार्यक्रम आम्हाला मिळाले. पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्वी आपण एकच कार्यक्रम राबवत होतो. म्हणजे दुष्काळाचा जर आपल्याला एक निवेदन झालं द्यायचं असेल तर आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये एका दिवशी ते निवेदन देत होतो. त्याची दखल मीडिया घेत आणि त्याचं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात चालत होते. अशा प्रकारे आपल्याला यापुढे वाटचाल करावी आणि नवीन कार्यकर्त्यांची फौज आपल्या संघटनेत कशी निर्माण होईल याकडे आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. सर्वांनी त्याच्याबद्दल काम केलं पाहिजे. कालांतराने आता आपण जेव्हा संघटनेत काम सुरू केलं त्यावेळेस सगळे युवक होते. बऱ्यापैकी लोकांचे लग्न झालेले होते. आता लग्न झाल्यामुळे संसारामध्ये जबाबदारी पडलेली आहे आणि संघटनेच्या माध्यमातून आम्हाला जे नेतृत्व करायला मिळालं, समाजाचा असेल, तालुक्यातला असेल, जिल्ह्यातला असेल, या माध्यमातून आम्ही काही लोक राष्ट्रीय क्षेत्रामध्ये पण काम करत आहोत. तसं मी असेल, हेमंत भाऊ असतील, अजून आपली मंडळी आहे, बऱ्यापैकी पदाधिकारी आहेत की जे संघटनेमध्ये कार्यरत आहेत परंतु पक्षामध्ये पण कार्यरत झालेले आहेत. आणि अशा वेळेस अण्णासाहेबांच्या नेतृत्वाने आणि त्यांच्या सगळ्या मार्गदर्शनाने एक टीम आपली उभी राहिलेली आहे. अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने मी सुद्धा सांगितलं होतं त्यांना कोणत्या चंद्रीचा उपसभापती होऊ शकतो आहे. आजही अण्णासाहेब आमचे प्रथम नेते आहेत, मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण सगळीकडे वाटचाल करत आहोत. हे करत असताना सुद्धा संघटनेच्या माध्यमातून जोपर्यंत तळागाळापर्यंत लोकांना लाभ देता येत असेल तो त्याच्यानंतर नक्कीच बरा. परंतु हे करत असताना काही वेळेस खंत वाटतो की ज्या प्रकारे आपले गतवैभव होतो ते गतवैभव आज आपल्या संघटनेला मुळात नाही. परंतु एक गोष्ट मी अभिमानाने सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेबांनी छावा संघटनेला जोरदार दिला. त्याच्यानंतर बऱ्याच संघटना छावा संघटनेच्या नावाने कावळ्याच्या छत्रासारख्या उगवलेल्या आहेत. अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत दोन या जिल्ह्यात धुळे जिल्ह्यात नाही कुठलीही संघटना अखिल भारतीय छावा संघटनेशिवाय धुळे जिल्ह्यात काम करत नाही ही आपण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या संघटनेमध्ये छावा संघटनेमध्ये जर कोणी काम करत नसेल किंवा काही गैरप्रकार करत असेल तर आपण त्याला संघटनेच्या पदावरून काढतो आणि अशा वेळेस अशी मंडळी कुठल्या तरी दुसऱ्या छावाच्या नावाने जाऊन पदं घेऊन येतात आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ते निर्वाहीचं काम करतात. परंतु अभिमानाने मी सांगू इच्छितो की सुधीर भाऊच्या अध्यक्षतेखाली आमचे तालुका अध्यक्ष असतील, प्रसाद भाऊ असतील, हेमंत भाऊ असतील, सगळ्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी वेगवेगळ्या कामात असेल तरी छावा संघटना म्हणून आम्ही एकत्र आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, मराठ्यांचे प्रश्न असू द्या, या ठिकाणी आम्ही जिल्हा म्हणून अखिल भारतीय छावा संघटना म्हणून एकत्र आहोत. इतर छावा संघटना ज्या आहेत त्यांच्याकडनं बऱ्यापैकी प्रॉब्लेम आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना येतात की आम्ही तुम्हाला वरचे पद देतो, अधिकार देतो, आमचं असं काम चालू आहे, आमच्या अशा काही आहे. परंतु एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता इतर छावा संघटनेकडे उभे गेलेला नाही. त्याची निष्ठा आज सुद्धा अण्णासाहेब जावळे पाटील यांच्याशीच आहे हे मी अभिमानाने सांगू इच्छितो. जर महाराष्ट्रात
आहोत, आम्ही साठीचे आहोत, आम्ही शिरपूरचे आहोत, शिंदखेड्याचे आहोत, तरी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावा संघटनेचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता असेल तर आम्हाला एक आदराने किंवा अभिमानाने सांगतो किंवा आपल्या सोबतच्या माणसाला सांगतो, अरे आम्ही धुळ्याला गेलो होतो, आम्ही साठीला गेलो, शिरपूरला गेलो होतो, शिंदखेड्याला गेलो होतो, अशाचे कार्यक्रम झाले. आता याचं काम आहे. आपल्या प्रसाद भाऊचा असू द्या, हेमंत भाऊचा असू द्या, विशाल भाऊचा, सगळ्यात एकदम जोरात. आता हे सगळे थंड झाले, मी पण थंड झालो. आम्हाला इंजेक्शनची गरज आहे आणि ते इंजेक्शन तुम्ही दिलं पाहिजे. नानासाहेब असं मी मला आनंद, नवीन कार्यकर्ते जोडले गेले पाहिजे. विद्यार्थी हा खरा आपल्या संघटनेच्या जो आपले ध्येय धोरण आहे याला मानणारा विद्यार्थी हा खरा आपला पोषक वर्ग आहे किंवा येणारा नवीन वर्ग आहे. विद्यार्थी संघटनेवर आपण जास्त भर दिलं पाहिजे, त्याच्याकरता आपण कार्यक्रम दिले पाहिजे आणि जास्तीत जास्त नवीन कार्यकर्त्यांना ज्यावेळेस आपण तिथे या ठिकाणी घेऊन सामील करून घेऊ, त्यांच्या जबाबदाऱ्या देऊ. खऱ्या अर्थानं पूर्व जे गतवैभव आपला आहे गावा संघटनेचा आपल्या जिल्ह्यामध्ये नक्कीच पुन्हा पूर्ण सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने येईल. पण वाईट असं पण वाटतं नानासाहेब, आजच्या मीटिंग संदर्भामध्ये सुधीर भाऊचा मला मेसेज आला व्हॉट्सअपला की अशाची मीटिंग आहे. मी प्रांत सचिव आहे, परंतु मला कुठलाही सुधीर भाऊच्या मेसेज व्यतिरिक्त राज्य कार्यकारिणीकडनं किंवा वरून कुठलाही मेसेज मला नव्हता. त्याचा मुद्दा फक्त मराठा आरक्षण नसून शेतकऱ्याचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, माता भगिनीचे प्रश्न असतील, या प्रत्येक प्रश्नावर आपण आवाज उठवला पाहिजे. आज मराठवाड्यामध्ये आम्ही काम करतो मित्रांनो, ज्या जिल्ह्यामध्ये मी जिल्ह्यातून काम करत होतो त्या ठिकाणी एक छोटे म्हणजे आंदोलन करायचं आम्ही. ज्या आंदोलनाला फक्त 100 रुपये खर्च येईल, 100 रुपयाच्या खर्चामध्ये जे आंदोलन करतो पूर्ण आपल्या जिल्ह्यावर आपल्या बातम्या लागतात मित्रांनो. आज प्रत्येक ठिकाणी रस्त्याच्या समस्या येतात, खड्ड्याच्या समस्या येतात. त्या खड्ड्याचं फक्त पूजन जरी केलं आपण तिथं बसून तरी 100 रुपयाचा खर्च येतो, पण पूर्ण जिल्ह्यावर आपल्या बातम्या टाकतात. हे कुठेतरी आपल्या कार्यकर्त्याला प्रशिक्षण देऊन जे जुने जाणकार आहेत आपले संघटनेचे यांनी अण्णासाहेबांनी जे आपल्याला शिबिरामध्ये जे शिकवलं ते या जिल्ह्याच्या नवीन कार्यकर्त्याला हे शिकवलं पाहिजे की समोर संघटनेचं कार्य कसं केलं पाहिजे. आज बऱ्याच ठिकाणी बघतो आम्ही. आता या ठिकाणी युवक जिल्ह्याचे मुखपत दिलं, त्याचं अभिनंदन केलं, कारण बऱ्याच ठिकाणी जे युवक त्याचं म्हणजे उल्लेख काहीच नसतो, कुठला तरी उद्योजक असतो, वरिष्ठ असतो, त्या जिल्ह्यातून त्याला युवक आघाडीचा जिल्हाध्यक्ष. युवक जिल्हाध्यक्ष कसा पाहिजे की या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये किती कॉलेज होतं, किती कॉलेज आपल्या संघटनेच्या शाखा येतात, विद्यार्थी आघाडीचे प्रश्न काय येतात हे प्रश्नावर आपण आवाज उठवला पाहिजे आणि त्याच्यातूनच आपले कार्यकर्ते घडतील. आणि पुन्हा एकदा जे टॉप 10 मध्ये तुमचा धुळे जिल्हा होता, मला वाटतं की नानासाहेबांच्या नेतृत्वामध्ये काही दिवसात नक्कीच टॉप 10 मध्ये नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही, एवढंच बोलतो. आणि सर्वांना त्यांनी आज या ठिकाणी आज जिल्ह्याची या मीटिंग लावली, आम्हाला बोलवलं, त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि भावांनो, आज साहेबांनी या जिल्ह्यामध्ये अतिशय या जिल्ह्यावर अण्णासाहेबांचं प्रेम की एवढं मोठं प्रेम या जिल्ह्याला साहेबांनी दिलेलं. आमचे वडीलधारी मंडळी आज या ठिकाणी नाही. टोपी त्यांची शाखा ओपन करायला जायचो रावसाहेबांना, आज मला त्यांची आठवण झाली. रावसाहेबांना नानासाहेब खूप म्हणजे आगाडीमध्ये खूप बोलायचे, म्हणजे खूप हसवायचे, पण आज ते आपल्याला सोडून गेलेले. म्हणून त्यांना आज त्यांची आठवण झाली या जिल्ह्यामध्ये आल्यावर. त्याचबरोबर आमचे चव्हाण आहे, आमचे जुनी मंडळी, सर्व देवभावाची मंडळी या ठिकाणी आहेत. आणि हे सर्व आम्हाला नानासाहेब या जिल्ह्यातली जी पदाधिकारी आहे ते कुठेतरी गेले असतील, कुठल्या पक्षात गेले असतील, पण एकामेकाला धरून प्रसाद सर असतील, आमचे आबा कदम असतील, बापू असतील, सर्वच असतील. तर मी अशी एक विनंती करतो की आज जो खरा मुद्दा उचललेला आहे की मराठा आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण मिळालं
मिळालाच पाहिजे ही मागणी आमची सुद्धा उद्देश आहे. आणि जर त्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर या आरक्षणाचे खरे शिल्पकार अण्णासाहेब जावळे पाटीलच झाले. अण्णासाहेबांचे अनुभव सांगतो की मी औरंगाबाद येत असताना शाहिनीजी पाटील आणि अण्णासाहेब जावळे पाटील हे 40 रेषावर थांबलेले होते आणि मी पहिल्यापासून सवाप्त काम केलेलं आहे. मला समजलं की अण्णासाहेब आले. एवढ्या गर्दीत मला अण्णासाहेबांनी नावानिशी बोलवलं. अण्णासाहेब मी एवढा भारावून गेलो की खरंच अशी व्यक्ती पाहिजे समाजाला न्याय मिळवून देणारी. पण योगायोगाने आज अण्णासाहेब आपल्यात नाही. नानासाहेब मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही याची भूमिका आहे. पण मराठा समाजाला 13% आरक्षण देताना आपण असाही विचार करायला पाहिजे की मराठा आणि कुणबी आहे. गॅजेटमध्ये पाहता मराठा आणि कुणबी एकच जात आहे. आम्ही मान्य करतो कुणबी म्हणून, पण नुसतं मराठा समाजाला जर आरक्षण मागत असाल तर हे मला फक्त थोडं चुकीचं वाटतं. म्हणून आपण याच्या पुढे मराठा आणि कुणबी यांना स्वतंत्र आरक्षण द्या आणि कुणब्यांना सुद्धा ओबीसी मधून बाहेर काढा. कारण ओबीसीमध्ये 365 जाती असताना कुणबी समाजाला ओबीसीमध्ये एकही काही फायदा मिळत नाही, त्याचा लाभ होत नाही. म्हणून मी एक कुणबी सेनेला युवराज पाटील प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने आपल्याला विनंती करतो की आपण हा विषय गांभीर्याने घ्यावं. ही विनंती करून आणि माझी की आम्ही समाजाचा अनेक वर्षापासून काम सुरू केली. कुणी आमदारच्या घेतल्या, कुणी खासदारच्या घेतल्या, कुणी महामंडळे घेतली, परंतु खऱ्या अर्थानं समाजाच्या बाजूने उभं राहण्याचं काम कुणी आजपर्यंत केलं नाही. म्हणून जर खरं आरक्षणाचा आणि समाजाला न्याय देऊ शकत असेल तर ही अण्णासाहेबांचे खरे मावळे न्याय देऊ शकतात. आज या ठिकाणी संख्येनं जरी कमी असलं तरी लक्षात घ्या, आज अनेक जण या महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात, अनेक जणांनी सांगितले की आरक्षणापेक्षा सारखी महत्वाची आहे, तर सारखीला 500 कोटी रुपये बजेट मिळालं पाहिजे. काही लोकांनी सांगितलं की आम्हाला महामंडळ दिली पाहिजे, त्या माध्यमातून मराठा समाजाचा विकास होईल. कुणी आमदारकी मागितली. म्हणून माझं मत आहे की पहिल्यांदा हक्काचं मराठा समाजाला आरक्षण दिले गेलं पाहिजे. खरं तर समाजाचं काम करणारे कार्यकर्ते आजबाजूला आहेत, ज्यांना जाणीव आहे, जे खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जे शिक्षण घेत असताना त्रास आपल्या विद्यार्थ्यांना होतो, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. म्हणून अशा लोकांविषयी मला असं म्हणावं वाटतं की म्हणजे भगीरथ छोडे मर्दों के हुए बिहार, अच्छों को तो रोटी नहीं पेड़े खाई छिनार, अशी पद्धत या महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. पण आपण फक्त या पक्षाला नाव ठेवत असतो. कधी काँग्रेसनं वाटोळं केलं, कधी बीजेपीनं वाटोळं केलं, कधी सैन्यानं वाटोळं केलं, एकमेका पक्षावर आरोप करत असतो. परंतु आपण काय करतो, या लोकांच्याच पाठीमागे उभं राहतो ना. तर आपल्या समाजाची अवस्था कशी झालेली आहे तुम्ही उदाहरण छोटंसं सांगतो तुम्हाला की सिंहाचं आणि गाढवाचं भांडण लागलं. गाढव म्हणायचं ते गवताचा कलर निळा आहे. इतकं भांडण मानून ते राजापर्यंत भांडण गेलं. राजापर्यंत भांडण केल्यानंतर राजाने विचारलं का भांडताय, तर त्यांनी सांगितलं की सिंह म्हणतं की गवताचा कलर हा हिरवा आहे आणि गाढव म्हणते की गवताचा कलर निळा आहे. राजाने सांगितलं बरोबर आहे गाढवाचं. त्या सिंहाला शिक्षा द्यावी, 6 महिने जेलमध्ये टाका. 6 महिने त्याला जेल गेली. 6 महिन्यानंतर जेव्हा जेलमधून सुटला तेव्हा सिंह त्या राजाकडे गेला आणि विचारलं की राजासाहेब म्हणलं की गवताचा कलर तर हिरवा, तुम्ही मला शिक्षा का दिली. त्यानं म्हणलं बरोबर आहे की शिक्षा तुला त्या कलरमुळे दिली नाही, तर तू त्या गाढवाच्या नादी का लागला म्हणून तुला ही शिक्षा मिळाली. तसं आपण कधी काँग्रेसच्या ह्या गाढवाच्या नादी लागतो, कधी बीजेपीच्या लागतो, कधी सैन्याच्या लागतो, कधी कुणाच्या लागतो, कधी मनसेच्या, कधी कुणाच्या. परंतु माझं एक मत आहे किंवा कुठल्याही पक्षामध्ये आपण काम करा. मोठे होण्याबद्दल कधी अण्णासाहेबांनी आपल्याला विरोध केला नाही, परंतु समाज म्हणून तुम्ही पक्षापेक्षावर पदावर लाटा घालून त्या समाजासाठी रस्त्यावर उतरण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. ही भूमिका अण्णासाहेबांची होती आणि त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये काम झालेलं आहे.